नमस्कार, न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। समाज कल्याण अधिकारी गट ब या परीक्षेचा सुधारित अभ्यासक्रम आणि परीक्षा योजना आयोगाने वेबसाईटवर प्रसिद्ध केलेली आहे। तुम्ही ती पाहिलेली सुद्धा असेल। आपल्या टेलिग्राम चॅनलवर समाज कल्याण यावर त्याची कॉपी जी आहे ती सुद्धा फॉरवर्ड केलेली आहे। सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे आज आपण ज्या रिगार्डिंग चर्चा करणार आहोत तो म्हणजे या अभ्यासक्रमातील नमूद घटक, या घटकांमधील काय उपघटक आपल्याला अभ्यास करायला पाहिजे, त्याची डेप्थ कुठपर्यंत असणार आहे आणि अलीकडे आयोगाचे जे काही सरळ सेवेचे पेपर झालेले आहेत, जसं तालुका क्रीडा अधिकारीचा पेपर असेल किंवा आदिवासी संशोधनाचा पेपर असेल किंवा अनेक पेपर जे आहे आयोगाने सरळ सेवेचे जे काही एग्जाम्स आयोग घेतो त्याचे पेपर उपलब्ध आहेत। आयोगाच्या वेबसाईटवर जर तुम्ही गेलात तर तुम्ही ते पाहू शकता, डाउनलोड करू शकता। ओके, यावरून सुद्धा आपल्याला त्या परीक्षेची काठिण्य पातळी लक्षात घ्या, कारण या सरळ सेवा आणि स्पर्धात्मक परीक्षा यामध्ये फरक आहे। हा महत्त्वाचा मुद्दा, कारण सरळ सेवा या ज्या परीक्षा होतात विशिष्ट शैक्षणिक अर्हता आणि अनुभवावर आयोजित त्या स्क्रीनिंग टेस्ट असतात। मग ते कशासाठी चाचणी परीक्षा घेतली जाते, कारण उमेदवारांची संख्या मर्यादित करणे हा त्यामागचा हेतू असतो। तर कुठेतरी त्याच्यामधून कुठलेतरी ज्ञानाची जी आहे पडताळणी केली जाते असं म्हणण्यापेक्षा आपण खऱ्या अर्थाने ती चाचणी परीक्षा यासाठी घेतली जाते, उमेदवारांची संख्या मर्यादित करायची आहे। तर ऑब्वियस गोष्ट आहे की त्या विषयाच्या माध्यमातून त्या विषयाचं ज्ञान जे आहे ते जोखण्याचं काम त्यामध्ये होतून अप्रत्यक्षरित्या होतच, तो भाग वेगळा आहे, परंतु मुख्य उद्देश जो आहे तो म्हणजे स्क्रीनिंग करणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे। ओके, त्यासाठी या ज्या टेस्ट आहेत त्या घेतल्या जातात। सो या अभ्यासक्रमामध्ये जे काही घटक जे आहेत ते आपण पाहणारच आहोत। तत्पूर्वी तुम्हा सर्वांना माहिती आहे की तुम्ही फॉर्म भरलाय तर त्याच्या जागा किती आहेत आणि एकंदरीत फॉर्म किती आले आहेत। जवळपास 35,000हून अधिक फॉर्म आलेले आहेत, तुम्हा सर्वांना माहिती आहे। RTI अंतर्गत ती माहिती सुद्धा टेलिग्राम चॅनलवर टाकलेली होती। आता एकूण जर आपण पद पाहिलात तर एकूण 22 पदं आहेत। त्यामध्ये ओपनसाठी एकूण 8 पदं आहेत, महिलांसाठी 6 आणि महिलांसाठी 2 आणि सर्वसाधारण 6 असं एकूण 8 पदं आहेत। आणि आरक्षण जर आपण पाहिलं तर एकूण 14 पदांसाठी आहे, त्यामध्ये 9 सर्वसाधारण आणि 5 महिलांसाठी। म्हणजे एखादा कॅन्डिडेट ओबीसीचा असेल आणि त्याच्याकडे NCL मध्ये मोडत असेल तर तो मार्क्स जर चांगले असतील तर ओपन मध्ये सुद्धा त्याचा विचार जो आहे तो केला जाऊ शकतो, म्हणजे तो तिथून सुद्धा जाऊ शकतो। म्हणजे जागा जवळपास बऱ्यापैकी आहेत, म्हणजे या 2 जागांपैकी एक जागा ही आणि इकडच्या 6 म्हणजे 7 जागा ओबीसी कॅन्डिडेटला मिळतात। बाकी रिझर्वेशन ओबीसीच नाही तर इतर सगळ्या गोष्टींचा विचार केला तरी ते तिथं लागू होतं। ओके, सो ओव्हरऑल जागा बऱ्यापैकी आहेत, समाधानकारक आहेत असं म्हणूया। बऱ्यापैकी याचा अर्थ समाधानकारक आहेत म्हणूया, कारण सरळ सेवेच्या ज्या एक्झाम्स होतात त्या एका पदासाठी सुद्धा जाहिरात येत असते आणि त्याची परीक्षा सुद्धा घेतली जाते। याचा अनुभव तुम्हाला आता अलीकडे आलेला असेल। विविध ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्झाम्स ज्या होत आहेत ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरच्या, एका पदासाठी जाहिरात आलेली आहे। आणि सरळ सेवेच्या परीक्षांचं निश्चित तारीख फिक्स नसते। पहिला महत्त्वाचं म्हणजे नवीन आहेत, पुन्हा ते रिपीट करतो एकदा, तारीख फिक्स यासाठी नसते की आयोगापुढे ज्या काही एक्झाम्स असतील आणि त्याचं शेड्यूल असेल ह्या सगळ्या गोष्टी बघून आयोग एक्झाम जी आहे ती कंडक्ट करत असतो। आता एक्झामचा मोड सुद्धा डिपेंड करतं, काही एक्झाम ऑनलाईन होत आहेत, काही ऑफलाईन। गट ब ची परीक्षा ऑफलाईन होणार आहे, गट अ ची परीक्षा ऑनलाईन स्वरूपात होणार आहे। आयोगाने गट ब चा सिलेबस टाकलेला आहे, गट अ चा सिलेबस सुद्धा लवकरच देईल अशी अपेक्षा आहे आणि आशा आहे। ओके, आपण त्या रिगार्डिंग मेल सुद्धा केला होता 22 तारखेला की आयोगाने अभ्यासक्रम टाकावा अशी विनंती आयोगाकडे आपण केली होती आणि सकारात्मक परिणाम आपण जाणवला असं आपण त्याचं म्हणूया। ओके, समाज कल्याण अधिकारी गट ब या परीक्षेचा जो अभ्यासक्रम आयोगाने दिलाय आणि परीक्षा योजना, सुरुवातीला परीक्षेची योजना बघूया। परीक्षेची योजना याचा अर्थ काय, माध्यम, प्रश्नसंख्या ह्या सगळ्या गोष्टी बेसिक आहेत। त्यानंतर आपण टू द पॉइंट मुद्द्याला सुरुवात करूया। माध्यम मराठीचंच असणार आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। पुन्हा एकदा रिपीट करतोय, प्रश्नांची संख्या 100 आहे, पूर्वी 150 होती, गुण 200 आहेत, लक्षात घ्या। ओके, म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण आहेत, 1/4 निगेटिव्ह आहे, 1 तास म्हणजे 60 मिनिटांचा फक्त वेळ आहे, पदवीचा दर्जा असणार आहे। परंतु तुम्हाला माहिती आहे की कधी कधी आयोग असेही प्रश्न विचारतो की ज्याचा दर्जा हा पदवीचा नाही तर पदव्युत्तर पदवीचा पण असतो, लक्षात घ्या। ठीक आहे, मग त्याला असं बांधता येत नाही, लक्षात घ्या। ओके, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न जे आहेत आपण याच्यामध्ये पाहणार आहात। ओके, याच्यामध्ये झालंय बेसिक, 1/4 निगेटिव्ह आहे, याचं भान नेहमी ठेवा परीक्षा सुद्धा देताना। ओके, पेन पेपर मोडवर परीक्षा होणार आहे, OMR शीटवर। ओके, आता अभ्यासक्रमामध्ये त्यांनी काय काय दिलंय तर सुरुवातीच्या टॅगलाईन मध्ये बघा, आणि हा एक महत्त्वाचा मुद्दा इथे मी सांगायचं विसरलो की अंतिम गुणवत्ता यादी जी आहे ती लेखी परीक्षा आणि मुलाखत या दोन्ही मुद्द्यांचा विचार करून होणार आहे। मुलाखतीला 41% असणं आवश्यक आहे, त्याशिवाय विचार केला जाणार नाही। दुसरी गोष्ट, लेखी परीक्षेत बऱ्यापैकी गुण असतील तरच तुम्ही मुलाखतीला जे आहे ते पात्र होणार आहात। सर्वांची सरसकट मुलाखत घेतली जाणार नाही। स्क्रीनिंग टेस्ट, कारण मला असा प्रश्न कोणीतरी विचारला होता आठवतं, स्क्रीनिंग टेस्ट झाल्यानंतर त्याचा कट ऑफ लावला जाईल आणि सिलेक्टेड उमेदवारांच्या इंटरव्ह्यू जे आहेत त्या घेतल्या जातील। ओके, हा झाला मुद्दा क्लिअर। नेक्स्ट महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे या सिलेबसमध्ये जे घटक दिलेले आहेत, मराठी, सामान्य ज्ञान, बुद्धिमापन चाचणी व समाज कल्याण अध्ययन या विषयामध्ये खालील घटक आणि उपघटकांचा समावेश असेल असं आयोगाने सरधोपटपणे म्हटलेलं आहे।
परंतु हे असंच असतं, असं परीक्षा झाल्यानंतर जर प्रश्नपत्रिका पाहिल्या तर तुम्हाला ते समजेल. काही हिडन घटक आयोग विचारतो. हिडन म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही आयोगाला की हा घटक तर अभ्यासक्रमामध्ये नव्हताच परंतु तुम्ही आम्हाला विचारलात. हे यावरून होतं कारण त्या घटकाची व्याप्ती कुठपर्यंत जाऊ शकते याचं आकलन जर आपल्याला नीट झालं तर आपण त्या घटकाची डेप्थ समजून आपण तिथपर्यंत जातो. म्हणजे आपल्याला ते असं वाटणार नाही आपल्याला की तो घटक आयोगाने तर सांगितलाच नव्हता आणि त्या घटकावर प्रश्न विचारला. हे मी टेस्टमध्ये सुद्धा आजमावलेला आहे. अनेक उमेदवारांना जेव्हा टेस्ट सोडवायला सांगितली तेव्हा टेस्ट झाल्यानंतर काही उमेदवारांनी असा प्रश्न विचारला की सर हा घटक तर नव्हता सांगितला तुम्ही, परंतु त्या घटकामध्ये त्याची डेप्थ आहे ना, तो त्याचा उपघटक आहे ना, हे आपल्याला कळायला पाहिजे. ते केव्हा कळू शकतं तर आपलं वाचन तिथपर्यंत जाणं आणि त्यानंतर आपण प्रश्नपत्रिकांचा, आयोगाच्या विविध प्रश्नपत्रिकांचा ॲनालिसिस करणं, त्या घटकाच्या उपघटकानुसार त्याचं वर्गीकरण करणं, हे आपल्याकडून जर होत असेल तर त्या गोष्टी आपल्याला होतील, सहज कळतील. ओके, बघा आयोगाचा मागचा पेपर जर तुम्ही पाहिलात तर त्याच्यामध्ये प्रश्नांचं जे आहे सेग्रिगेशन आपल्याला दिसून येतं. मागच्याही वेळेस सिलेबसमध्ये असा कुठेही उल्लेख नव्हता की या घटकावर एवढे प्रश्न विचारले जाणार आहेत वगैरे. गट अ च्या सिलेबसमध्ये फक्त गुणांचं वर्गीकरण होतं, गट ब मध्ये असा उल्लेख नव्हता आणि याही वेळेस कुठेही गुणांचं आणि प्रश्नांचं वर्गीकरण दिलेलं नाहीये की या घटकावर आपण एवढे प्रश्न विचारले जाणार आहेत किंवा विचारणार आहोत, असं कुठेही त्याचा उल्लेख नाहीये. मग आपल्याला एक अंदाज फक्त बांधता येऊ शकतो कारण मागचा पेपर जर तुम्ही पाहिला तर समाज कार्यावर 50 प्रश्न जे आहेत त्यांनी विचारलेले होते आणि रिलेटेड जे काही इतर टॉपिक्स आहेत त्यामध्ये पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी या रिलेटेड त्यांनी 6 प्रश्न विचारले होते आणि इकॉनॉमिक्सवर 25 प्रश्न विचारलेले होते. करंट अफेअरवर जवळपास 7-8 प्रश्न होते. ओके, बुद्धिमत्ता 25 प्रश्न होते, जे की गट अ मध्ये त्याचं पूर्ण सेग्रिगेशन वेगळं होतं. ओके, इथे गट ब साठी यावेळेस कसं असू शकतं याचा एक अंदाज जरी तुम्ही पाहिला तर 50-50 रेशो असू शकतो असा माझा अंदाज आहे. मी तुम्हाला सांगतोय की 50% गुण जे आहे ते सोशल वर्क अँड रिलेटेड टॉपिक जे आहेत, समाज कल्याण अध्ययन, त्याच्यामध्ये सगळे येतील आणि त्याच्यानंतर जे 50% गुण आहेत, 50% जे काही प्रश्न असतील ते कला शाखेतील घटक म्हणजे सामान्य ज्ञान आणि रिलेटेड टॉपिक जे आहेत ते त्याच्यामध्ये येतील. आता ह्याच्यामध्ये बघा मराठी याचा उल्लेख आहे. मराठी हा जो घटक आहे या आधीचे जरी तुम्ही विविध पेपर पाहिलात, विविध परीक्षांचे, त्याच्यामध्ये असं फार वेटेज मराठीला देण्यात आलेलं नाहीये, परंतु मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे हे शैक्षणिक अर्हतेमध्ये सुद्धा त्यांनी नमूद करून दिलेलं होतं. सो मराठीचं ज्ञान ते तपासणार आहे. तर बेसिक रीडिंग त्याच्यामध्ये आपल्याला करावं लागणार आहे. बेसिक रीडिंग मध्ये काय येऊ शकतं तर मग शब्द, व्होकॅब्युलरी त्याच्यामध्ये येऊ शकतात. मग एखादा उतारा देऊन जर तुम्हाला 2-3 प्रश्न विचारले तर उतारा पण असू शकतो. जे याच्यामध्ये असं निश्चितपणे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही की हे विचारलं जाणार नाही, हे विचारलं जाणार. सो आपली तयारी असायला पाहिजे, लक्षात घ्या. राईट, मराठी या घटकाचे नोट्स पण आपण देणारच आहोत सोबत. आणि मराठी हा घटक फार काही अवघड असं काहीही नाही आहे. एखाद्याचं काहीही बॅकग्राऊंड नसेल, इंजिनिअरिंग असेल तरी सुद्धा मोर आवडंबेचं पुस्तक वाचलात तर आयुष्यात कधी मराठी वाचलेलं नव्हतं एवढं मराठी चांगल्या पद्धतीने समजून जाईल तुम्हाला. राईट, सो मराठी हा घटक जो आहे तो नवीन नाहीये कुणासाठी आणि आपल्याला त्याच्यावर फोकस करायचा नाहीये. मराठी वाचून कोणीतरी समाज कल्याण अधिकारी गट ब होणार आहे असं काहीही नाहीये. सगळेच टॉपिक आपल्याला करायचे आहेत. नवीन आहे म्हणून फक्त त्याच्यावर फोकस न करता त्याला समजून घ्यायचं आहे आणि पुढे जायचं आहे. सामान्य ज्ञान याच्यामध्ये फक्त त्यांनी बघा इथे इकॉनॉमिक्सचा कुठेही उल्लेख केला नाही कारण इकॉनॉमिक्स वेगळा घटक ठेवणार आहेत. 25 प्रश्न मागच्या वेळेस जसे होते तसंच असण्याची शक्यता मी अजूनही सांगतो तुम्हाला. कला शाखेतील घटकमध्ये भारताचा विशेषतः, आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास 1857 ते 1990 याच्यामध्ये 1990 पर्यंतचा इतिहास. मग आपल्याला आधुनिक भारताचा तर इतिहास वाचायचाच आहे परंतु मग पुढे आधुनिकोत्तर भारताचा इतिहास वाचावा लागेल का तर काही ठराविक घटना ज्या आहेत आधुनिक भारतामध्ये ज्या झाल्या म्हणजे आधुनिकोत्तर भारतामध्ये ज्या झालेल्या आहेत त्या आपल्याला वाचायच्या आहेत. लक्षात घ्या, ठीक आहे. त्यामुळे 1990 पर्यंतच्या काही ठराविक घडामोडी आपल्याला इथे नमूद कराव्या लागेल. त्यामध्ये अनेक गोष्टी येतील, महाराष्ट्राच्या इतिहासातल्या अनेक गोष्टी असतील. राईट, म्हणजे त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीवर प्रश्न येऊ शकतो का तर येऊ शकतो. लक्षात घ्या, ठीक आहे. अनेक ज्या काही चळवळी उभ्या राहिल्या त्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. लक्षात घ्या. राईट, मग ते विद्यापीठाच्या असतील, सामाजिक चळवळी असतील, महिलांसाठीच्या चळवळी असतील, मागासवर्गीय रिलेटेड प्रश्न असतील, हे असू शकतात त्याच्यामध्ये. ओके, भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल, त्याच्यामध्ये आता जनरल टॉपिक जरी तुम्ही पाहिलात, आता तालुका क्रीडा अधिकारीचा पेपर तुम्ही काढला तरी स्टेट बोर्ड मधून बऱ्यापैकी त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे आपल्याला स्टेट बोर्ड चांगल्या पद्धतीने करायचं आहे. विथ नोट्स हे पूर्ण स्टेट बोर्ड सगळे कव्हर करून दिलेले आहेत. त्याच्यामध्ये मी पुढे याच्यावर चर्चा करणार आहे. भारतीय राज्य पद्धती आणि ग्राम प्रशासन, राईट, जनरल टॉपिक्स आहेत हे सगळे. ग्राम प्रशासनामध्ये स्पेशली आपल्याला सगळं म्हणजे जे काही पंचायत, जिल्हा परिषद आणि समिती ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत चांगल्या पद्धतीने. आता टू द पॉइंट जो
अनकन्व्हेन्शनल पार्ट आहे त्याच्यावर आपण जाणं गरजेचं आहे, त्याची डेप्थ कुठपर्यंत जाऊ शकते. हे घटक जे आहेत स्पेशली ग्रुप बी कंबाईनचा जो काही दर्जा असतो जनरली त्या लेवलपर्यंत आपल्याला जाणं आवश्यक आहे. मी असं म्हणणार नाही की तुम्ही राज्यसेवा मेन्स पर्यंत करा किंवा प्रिलिम्सचा दर्जा असतो तिथपर्यंत करा, राईट. इथपर्यंत जाण्याची इथे आवश्यकता नाही आहे, परंतु ग्रुप बी जो आहे इथपर्यंत आपली त्याची डेप्थ जी आहे ती न्यावी लागणार आहे. त्या रिलेटेड प्रश्न त्याची चाळणी आपल्याला करावी लागणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. आता विज्ञान व अभियांत्रिकी याच्यामध्ये बघा, वैज्ञानिक विचारसरणी व दृष्टिकोन, विज्ञानाचे स्वरूप, विज्ञानाची पूर्वगृहितके, शास्त्रीय पद्धती आणि वैज्ञानिक ज्ञान, हा जो पोर्शन आहे ना, पहिला जो घटक आहे ना, हा थेरीचा आहे, लक्षात घ्या. थेरी ही कुठे वाचतो आपण, तर पदवीला हा घटक आहे, लक्षात घ्या. ओके, मग हे पदवीला आहे तर त्याच्यामध्ये काय काय अपेक्षित असू शकतात. आता मी याच्यामध्ये नोट्स एक स्क्रीनशॉट याच्यामध्ये टाकलेले आहेत बघा. हे सगळे घटक मी आता ह्याचा सगळं समावेश नोट्समध्ये केलेलाच आहे. विज्ञान, मग त्याची संपूर्ण थेरी, विज्ञान म्हणजे नक्की काय आहे, विविध व्याख्या, त्याचं वैशिष्ट्य विज्ञानाची, विज्ञान आणि तंत्रज्ञान यातला बेसिक फरक काय आहे, विज्ञानाचे स्वरूप आपल्याला समजून घ्यायचं आहे, त्यासोबत मिळणारा आनंद आणि भौतिक सुख या रिलेटेड सगळ्या गोष्टी असतील, विज्ञानाची उत्क्रांती असेल, वैज्ञानिक अभ्यास पद्धतीमधील काही मुद्दे असतील, वैज्ञानिक दृष्टिकोन, विचारसरणी म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे, विज्ञानाची पूर्वगृहितके, विज्ञानाची वैशिष्ट्ये, विज्ञान वस्तुनिष्ठ असतं का, विज्ञान हे अनुभवजन्य असते का, विज्ञान हे वैश्विक असते का, विज्ञान नैसर्गिक नियमांवर आधारित आहे का, विज्ञान कार्यकारण संबंध मानतो का, असे अनेक मुद्दे आहेत, लक्षात घ्या. विज्ञानाच्या थेरीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतील. याचे सविस्तर लेक्चर्स सुद्धा येणार आहेत आणि नोट्समध्ये याचा सविस्तर व्यवस्थित टू द पॉइंट एक्झाम ओरिएंटेड समावेश केलेला आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, पुढे जाऊया. आता पुढे जाण्याआधी दुसरा जो घटक आहे, हा पहिला घटक झाला विज्ञानामधला. ओके, म्हणजे हे संपूर्ण थेरॉटिकल पोर्शन आहे. मग थेरीवर कसे प्रश्न असतील हे आपण टेस्टमधून कव्हर करणार आहोत. हे सगळी जी टेस्ट सिरीज आहे त्याचं एक टाइम टेबल दिलेलं आहे, ती तर असणारच आहे, परंतु नव्या अभ्यासक्रमावर आधारित जे संपूर्ण अभ्यासक्रमाचे पेपर आहेत त्याची एक अनाउन्समेंट आपण काही दिवसांनी करणार आहोत. ओके, जे काही मी तुम्हाला सांगतोय ना इथे, जे देणार आहे ते पूर्ण ऑथेंटिक आणि टू द पॉइंट एक्झाम ओरिएंटेड देणार आहे. ओके, आधुनिकीकरण आणि विज्ञान. आता आधुनिकीकरण आणि विज्ञानामध्ये बघा, आता आपण आधुनिकीकरण इथे समाजशास्त्रामध्ये पण वाचतो, परंतु आधुनिकीकरणाचे समाजावर झालेले परिणाम लक्षात घ्या. जी मॉडर्नायझेशन आपण आहे, मॉडर्नायझेशन आणि पोस्ट मॉडर्नायझेशन, संपूर्ण दोन्ही गोष्टी याच्यामध्ये आपण इन्क्लूड जरी केलात तरी सुद्धा ह्याचे संपूर्ण समाजावर झालेले परिणाम हे सुद्धा आपल्याला वाचायचे आहेत आणि त्याची थेरी वाचायची आहे. आधुनिकीकरण म्हणजे काय, आधुनिकीकरणाचे प्रकार काय, आधुनिकीकरण आणि भारत आणि त्यामुळे निर्माण झालेल्या समस्या आणि त्यावरच्या उपाय, ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश आपल्याला याच्यामध्ये करावा लागतो. मग तो समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून तर वाचायचाच आहे, परंतु ओव्हरऑल जनरल दृष्टिकोनातून सुद्धा वाचायचा आहे. जनरल तुम्ही विविध लोकसत्ता वाचत असाल रेग्युलर, तर विविध जे काही लेख येतात त्याच्यामधून सुद्धा तुम्हाला त्या गोष्टी ज्या आहेत त्या समजतील. ओके, जागतिक तसेच भारतातील वैज्ञानिक अभियांत्रिकी प्रगती. आता जागतिक तसेच भारतातील वैज्ञानिक अभियांत्रिकी प्रगतीमध्ये अनेक मुद्दे आहेत. त्याच्यामध्ये विज्ञानाने केलेली प्रगती, मग फक्त आपल्याला अवकाशीय क्षमताच नाही, अवकाशीय क्षमतेसोबत इतर तंत्रज्ञानात्मक दृष्टिकोन जे आहेत ते आपल्याला बाळगावे लागणार आहेत, ज्या की दैनंदिन जीवनावर, व्यक्तीच्या दैनंदिन जीवनावर झालेला परिणाम आणि प्रभाव आणि त्या रिगार्डिंग लागलेले विविध शोध लक्षात घ्या. मग इव्हन कोविड-19 पर्यंतचा जो भाग आहे तो आपल्याला वाचावा लागणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, सो जागतिक तसेच भारतातील वैज्ञानिक आणि अभियांत्रिकी प्रगती, भारतातल्या इव्हन कोविडच्या लशी यावर सुद्धा प्रश्न, आताच व्हेरियंटवर सुद्धा त्यांनी प्रश्न, म्हणजे तो चालू घडामोडी एक्सपेक्टेड तुम्ही म्हणता, चालू घडामोडी रिलेटेड तो प्रश्न आपल्याला वाचायचाच आहे, परंतु विज्ञानाचा परिणाम जो झालेला आहे विविध घटकांवर, कृषी रिलेटेड काही मुद्दे असतील किंवा आरोग्य हेल्थ रिलेटेड काही मुद्दे असतील आणि त्याचा वापर जो आहे विज्ञानाचा विविध घटकांमध्ये केलेला वापर आणि याचा जो प्रभाव आहे तो आपल्याला इथे समजून घ्यायचा आहे. वैज्ञानिक प्रगतीमुळे शहरी तसेच ग्रामीण जीवनावर झालेला परिणाम, वैज्ञानिक प्रगतीमुळे म्हणजे याचा समावेशच मी आपल्या नोट्समध्ये स्पष्ट भाषेत केलेला आहे. विज्ञानाचा शहरी तसेच ग्रामीण जीवनावर काय काय परिणाम झाला, अनेक मुद्दे. हा थेरीचा पोर्शन आहे थोडासा, परंतु त्याच्यामध्ये आपल्याला अभ्यासायचा आहे. भारतीय समस्यांवर वैज्ञानिक उपाय, उदाहरणार्थ ऊर्जा समस्या, अन्नधान्य, जवळपास 8 ते 10 समस्या ज्या आहेत याच्यामध्ये आपण गृहीत धरू शकता. आता याच्यामध्ये ऊर्जा, अन्नधान्य, प्रत्येक समस्येवर लक्षात घ्या, प्रत्येक समस्येवर या नोट्समध्ये सगळ्या गोष्टींचा टू द पॉइंट एक्झाम ओरिएंटेड डेटा विथ डेटा, ती समस्या आहे तर खरंच आहे का त्याचा विथ डेटा आपण एक्सप्लेनेशन करणं आवश्यक ठरतं. त्या दृष्टिकोनातून विथ डेटा आणि तोही गव्हर्नमेंट सोर्सचा वापरून जास्तीत जास्त याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे. अन्नविषयक समस्या, मग खरंच भारतामध्ये अन्नाची समस्या आहे का. एकीकडे तुम्ही पाहायला गेलात तर आपलं जे काही ॲग्रिकल्चर जो काही हे आहे उत्पादन जो आहे तो आपण
तर प्रचंड मोठ्या प्रमाणावर नेत आहोत, 297 मिलियन टन पर्यंत जो आहे इथपर्यंत आपलं अन्नधान्य उत्पादन जो आहे तो गेलेला आहे. तरी सुद्धा मग भूकबडी बऱ्यापैकी आपल्याला दिसून येतात किंवा आपला जो जागतिक भूक निर्देशांक आहे तो त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिला तर एकदम खाली आपला क्रमांक लागतो. तर असं का होतं? दरडोई अन्नधान्याची उपलब्धता का कमी आहे? त्यासाठी शासन काय करत आहे? मग ते पंचवार्षिक योजना काळापासून जर आपण इतिहास पाहिला तर त्याचा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आणि अलीकडे झालेले काही प्रयत्न असेल, राईट. गरीब कल्याण गरीब कल्याण योजना जी आहे त्यामध्ये काय काय गव्हर्नमेंटने इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत, कोविडच्या काळामध्ये अन्नधान्याचं वाटप कशा पद्धतीने झालं, पीडीएस सिस्टीममध्ये काय बदल केलेले आहेत वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये करायच्या आहेत. वन नेशन वन रेशन वगैरे काय आहेत इथपर्यंत त्याची व्याप्ती जाते. अशाच स्वरूपाच्या समस्या सगळ्या, मग त्याच्यामध्ये ऊर्जा समस्या असेल, मग समस्या आहे का, त्याची डेटा काय आहे, शिक्षण विषयक समस्यामध्ये विविध दृष्टिकोन आहेत. त्याच्यामध्ये शिक्षणाचं सार्वत्रिकरण, प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकरण असेल, कारण त्याच्यामध्ये एलिमेंटरी एज्युकेशन पण आहे, त्या प्रायमरी एज्युकेशन पण आहे, त्यासोबतच आता महिलांचं एज्युकेशन जे आहे, वुमन रिलेटेड जे काही टॉपिक्स आहेत ते आहे, त्यासोबतच माध्यमिक शिक्षण आहे, उच्च शिक्षण आहे, मग त्यासोबतच दिव्यांगांचं शिक्षण आहे, त्या रिलेटेड जे मुद्दे आहेत ते आपल्याला इथे अभ्यासावे लागतील. म्हणजे समस्या आपण अभ्यासताना त्याचा दृष्टिकोन हा बहुविध घटकांना जोडणारा असला पाहिजे आणि त्याच्यासाठी मग विविध डेटा, मग असर अहवालामध्ये काय तरतुदी दिलेल्या आहेत, असर अहवालांतर्गत मग आता तुम्हाला 2 स्टेटमेंटमध्ये विचारतील की महाराष्ट्राची ही स्थिती आहे, ओके. मग ते म्हणतील की मग शैक्षणिक समस्या आपल्याला अभ्यासायच्या असतील तर समस्या विथ डेटा आणि त्यासोबतच आपल्याला काय करावं लागणार आहे तर त्यावर उपाययोजना. मग उपाययोजनांमध्ये काय तर शासनाने अनेक म्हणजे पूर्वीपासून विविध शैक्षणिक धोरणं आणले तिथपासून तर आत्ताच्या नव्या शैक्षणिक धोरणापर्यंत ही त्याची जी आहे ती डेप्थ जाते. मी तुम्हाला डेप्थ सांगण्याचा प्रयत्न करतोय. बघा आपल्याला पूर्ण पद्धतीने तयार करायचं आहे. मी तर तुम्हाला मागच्या 3 महिन्या 3.5 महिन्यापासून सगळ्याच बाजूने तयार केलेलं आहे. मी तुम्हाला दृष्टिकोन दिलाय की बाबा रे असं असं वाचायचं आहे, हे नाही करायचं आहे. अनेक आता आपलं कसं आहे ना MSW वगैरे झालेलं असतं आणि आपण काय करतो की जी थेरी उचलतो, बाजारात जातो आणि कुठली तरी पुस्तकं घेतो आणि ती थेरी वाचत बसतो. ह्या समस्या त्या समस्या त्यावर उपाययोजना, तो डेटा कधीतरी 2011-12चा त्याच्यामध्ये दिलेला असतो. ते पुस्तकं 10-10 वर्ष अपडेट सुद्धा केलेले नसतात. सो आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला अभ्यास करायचा नाहीये. तुम्हाला आयोगाने असं सांगितलं नाहीये की ही पुस्तकं बाजारातली वाचा आणि मग आम्ही स्क्रीनिंग टेस्ट घेणार आहोत आणि तुम्ही पेपर द्या आणि मग तुम्ही आमची मुलाखत जी आहे ती तुमची घेतली जाणार आहे, असं काही नाही याच्यामध्ये. लक्षात घ्या, आपल्याला अभ्यासक्रम दिलाय ना, त्या अभ्यासक्रमाशी रिलेटेड पुस्तक हा आपला मुख्य मुद्दा नाहीये. आपल्याला मुख्य मुद्दा काय, कंटेंट हा आपला मुख्य मुद्दा आहे. मग कंटेंटवर फोकस करायचं. पुस्तक कुठलंही असेल, कुठल्याही लेखकाचं असेल, कुठल्याही प्रकाशनाचं असेल, कुठल्याही भाषेतील असेल, काहीही मॅटर करणार नाही. कंटेंट थ्रू द पॉइंट, एक्झाम ओरिएंटेड एक्सपेक्टेड आहे का आणि तो ऑथेंटिक आहे का, हे प्रश्न विचारल्यानंतर पुढे जायचं आहे. लक्षात घ्या, ठीक आहे, ओके. सो ह्या सगळ्या गोष्टी, मग पर्यावरणाची समस्या, आरोग्य समस्या असेल, जागतिक लोकसंख्या असेल, मग लोकसंख्येच्या संदर्भातले भारताचे मुद्दे असतील, लोकसंख्या नियोजनासंदर्भातले मुद्दे असतील, कारण कुटुंब नियोजनाचा प्रश्न त्यांनी 2012 पण विचारलेला आहे. सो असे बहुविध घटक जे आहे, म्हणजे याची डेप्थ बऱ्यापैकी आहे ह्या दोन्ही माध्यमातून, म्हणजे नोट्स असतील, लेक्चर्स असतील, टेस्ट असतील. कारण मी काय सांगितलंय सुरुवातीलाच, बॅच जेव्हा सुरू केली एप्रिल मे महिन्यामध्ये, तेव्हाच सांगितलं होतं की 3 हे माध्यम आहेत, या माध्यमातून डिलिव्हरी होणार आहे. कुठली तरी एखादी गोष्ट इथे नसेल तर ती तिथे असेल, तिथे नसेल तर ती तिथे असेल. आणि टेस्ट ही संपूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह यासाठीच ठेवली की तुम्हाला त्याच्यातून जी गोष्ट तुम्ही स्वतः व्यक्तिगत बघितली सुद्धा नसेल ती तुम्हाला विचारली जाणार आहे, जेणेकरून तुमची ती त्या घटकाची ती तयारी जी आहे ती करून घेतली जाणार आहे. हे झालं त्या संदर्भात. आता आपण सामाजिक समस्येच्या बाबतीत पर्यंत पाहिलंय. हे 2 घटक आपण व्यवस्थित समजून घेतले. आता तिसरा 4था घटक जो आहे तो आपण जाणार आहोत. त्याच्यामध्ये आणखी काही त्यांनी दिलेले आहेत सब टॉपिक, त्यामध्ये वाणिज्य व अर्थव्यवस्था. आता या वाणिज्य व अर्थव्यवस्थामध्ये याची डेप्थ कुठपर्यंत जाऊ शकतं. आता भारतीय आयात निर्यात ह्या स्पष्ट भाषेत त्यांनी 4 मुद्दे दिलेले आहेत आणि त्या 4 मुद्द्यावर मागचे हे 4 मुद्दे आहेत. तुम्ही मागचे प्रश्न जर ह्या 4 मुद्द्यांचे बघितला तर तुम्हाला कळून जाईल की फॅक्च्युअल डेटा सुद्धा त्यांनी विचारलेला आहे, डायरेक्ट आकडेवारी विचारलेली आहे. सो टू द पॉइंट आपल्याला आकडेवारी बघावी लागणार आहे. त्यासोबतच भारताची आयात निर्यात समजून घेत असताना जो काही करंट अकाउंट डिफिसिट निर्माण होते, म्हणजे हे सगळं त्याच्यामध्ये आलं. इथे कुठेतरी मी दिलंय बघा, हे बघा, परकीय व्यापार काय आहे, व्यापार तोल काय, व्यवहार तोल काय, राईट, हे सगळे. आणि त्याच्यासोबत मग भारताची आयात निर्याताची रचना कशी आहे, मग 2020-21 मध्ये त्याची आकडेवारी कशी होती, कुठल्या देशाकडून आपण इम्पोर्ट केला, कुठल्या देशाकडे आपण एक्सपोर्ट केला, भारताला गहू
निर्यात का थांबवावी लागत आहे, बासमती तांदळाची आपण निर्यात थांबवलेली आहे वगैरे वगैरे, बरोबर. मग ह्या गोष्टी का घडत आहेत? एकीकडे आपण फूड सिक्युरिटी सुद्धा करण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याकडे अन्नधान्य उत्पादन पण बऱ्यापैकी होत आहे, आणि दुसरीकडे आपण जर पाहायला गेलात तर आपलं जे काही आयात निर्यातीचं जे आहे समतोल जो आहे तो कुठेतरी ढासळताना दिसून येत आहे. करंट अकाउंट डिफिसिट जास्तीत जास्त वाढत आहे, कर्ज वाढत आहे, त्याच्या व्याजापोटी पैसा भरपूर द्यावा लागत आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या इंटर रिलेट आहेत त्या आपल्याला इथे अभ्यासायच्या आहेत. म्हणजे भारतीय आयात निर्यात विथ आकडेवारी आणि विथ थेरी आपल्याला समजून घ्यायचे आहे, कन्सेप्च्युअल क्लिअर पण राहायचं आहे. मग तुम्हाला ते म्हणतील की करंट अकाउंट डिफिसिट वाढत असल्यामुळे हे त्याचे परिणाम जे आहेत ते असू शकतात. मग तुम्हाला ते कळायला पाहिजे की करंट अकाउंट डिफिसिट जर वाढत असेल देशाची, त्याचे परिणाम काय होऊ शकतात, म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेवर ते समजून घ्यायचं आहे. म्हणजे फक्त असं नाही की मी रट्टा मारतो आणि हे सगळं पुढे जातो, तसं नाहीये. कन्सेप्च्युअल क्लिअर आहे, काही आकडेवारी माहिती आहे, मग मी पुढे जाणार आहे. ओके. राष्ट्रीय विकासात सरकारी सहकारी ग्रामीण बँकांची भूमिका, मी स्पेशल याच्यावर नोट्स तयार केलेले आहे बघा. राष्ट्रीय विकासामध्ये सरकारी सहकारी आणि जे काही ग्रामीण बँक आहेत त्यांची भूमिका बघा. इथे हे सगळे जे आहेत राष्ट्रीय विकासात सरकारी बँकांमध्ये अनेक, मग त्याच्यामध्ये राष्ट्रीयकृत ज्या बँका आहेत ते तर आपण पाहतो, त्याचं राष्ट्रीयकरण कधी झालं, किती बँकांचं झालं, का झालं, त्याचे परिणाम काय झाले वगैरे. सहकारी बँकांमध्ये जर आपण पाहायला गेलात तर मग सगळ्यात आता अलीकडे जर पाहिलं तर नागरी सहकारी बँकांवर अनेक निर्बंध लादले गेलेले आहेत वगैरे. ग्रामीण बँकांची पतपुरवठ्याच्या बाबतीत काय भूमिका आहे, शेतीशी संबंधित जे काही ग्रामीण बँका काय काम करतात, पतपुरवठ्याचा प्रश्न जो आहे असेल तो, अग्रणी बँक वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे अभ्यासाव्या लागणार. म्हणजे तो नोट्स मध्ये पण समाविष्ट करून दिलेला आहे स्पेशल मी. ओके. त्यासोबतच बघा की शासकीय अर्थव्यवस्था, अर्थसंकल्प, लेखा परीक्षण हा सगळा घटक सुद्धा परत नोट्स मध्ये येतो. म्हणजे ह्याच्यामध्ये बघा इथे बँकिंग रिलेटेड मग काही फॅक्च्युअल डेटा तर आपल्याला माहितच असणं गरजेचं आहे. राष्ट्रीयकरण कधी झालं, ते का करण्यात आलं वगैरे, नव्या ज्या काही खाजगी बँका येत आहेत त्या रिलेटेड काही मुद्दे असतील, सहकारी बँकांचे काय प्रश्न आहे, RRB असतील, RRBच्या रिलेटेड काही समित्या असतील त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके. किमती वाढण्याची कारणं, आता हे सॉरी शासकीय अर्थव्यवस्थेच्या बाबतीत तुम्हाला सांगतो. शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये काय एक्सपेक्ट आहे, अर्थसंकल्प, लेखा परीक्षण इत्यादी. त्यांनी मागच्या वेळेस कॅगवर पण प्रश्न विचारलेला होता, बरोबर आहे. ऑडिटिंगवर प्रश्न विचारलेला आहे. तुम्हाला समितीवर प्रश्न विचारला जाऊ शकतो, लोक अंदाज समिती काय आहे वगैरे. हे बघा, लोकलेखा समिती काय, लोक अंदाज समिती काय, राईट. मग ह्या रिलेटेड हे सगळे जे आहेत ते समिती कव्हर केले. तुटीचा अर्थ भरणा काय आहे, फिस्कल पॉलिसी आपण अभ्यासताना हे शिकलेला आहात. तुटीचा अर्थ भरणा आपल्याला तो समजून घ्यायचा आहे. मग ते का करावं लागतं, त्यासाठी त्याचे फायदे तोटे काय आहेत, तुटीचा अर्थ भरणा करण्याचे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. अर्थविधेयक, संचित निधी, जे काही निधी आहेत शासनाचे, कारण शासकीय अर्थव्यवस्था म्हणलं तर मग येणारा पैसा येतो कुठून आहे, जातो कुठे आहे, सर्वाधिक खर्च कुठे होत आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, राईट. त्यासोबतच आपल्याला सबसिडी द्यावी लागते, तर ती कुठल्या गोष्टीवर सबसिडी आपण जास्त देत आहोत. ओके. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे एक्सपेक्ट आहेत. किमती वाढण्याची कारणे आणि उपाय हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि कन्सेप्च्युअल आहे. जर ही कन्सेप्ट क्लिअर नसेल तर तुम्हाला काहीच समजणार नाही याच्यामध्ये, राईट. म्हणजे तुम्हाला असं विचारणार नाही की आता भारताचा सध्याचा WPI किती आहे आणि CPI किती आहे वगैरे. ओके. तुम्हाला सरळ ते प्रश्न विचारतील की किमती वाढण्याची कारणं काय आहेत आणि परिणाम काय आहेत. मग ते पुरवठाजन्य असतील किंवा मागणीजन्य असतील, दोन्ही पद्धतीच्या असतील. ओके. सो हा भाग आहे. त्यानंतर मग RBIची मॉनिटरी पॉलिसी आपल्याला इथे एक्सपेक्ट येते की RBIची मॉनिटरी पॉलिसी आहे तर मग ती कशा पद्धतीने काम करते, त्याचे इम्पॅक्ट काय होतात, त्याचे टूल्स काय आहेत, क्वांटिटेटिव्ह क्वालिटेटिव्ह टूल्स काय आहेत, मॉनिटरी पॉलिसीचे इम्पॅक्ट मध्ये रेपो रेट कधी वाढवला जातो, कधी कमी होतात वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत. ओके. या सगळ्या गोष्टी किमती वाढण्याची कारणे, उपाय आणि त्यावर जे काही मॉनिटरी पॉलिसी अंतर्गत राबविले जातात, कारण किंमत कमी करणे हे मॉनिटरी पॉलिसीच्या माध्यमातून बऱ्यापैकी होतं आणि फिस्कल पॉलिसीमध्ये खर्च कमी करतात, बरोबर आहे की नाही. ओके. जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडी. आता चालू घडामोडीच्या वेळेस तुम्ही मागच्या वेळेस 7-8 प्रश्न विचारले होते, यावेळेस पण आपण 10 प्रश्न एक्सपेक्ट करू शकतो नक्कीच. हे चालू घडामोडीचे 2 पेपर मी घेणार आहे. 2022 आणि 23च्या घडामोडी ज्या आहेत बऱ्यापैकी, 22च्या काही ठळक घडामोडी आणि त्यांनी आता तालुका क्रीडा अधिकारीचा तुम्ही पेपर बघा, ऑगस्टमध्ये पेपर झाला 29 ऑगस्टला, जून 2023च्या घडामोडी विचारल्या. ओके. म्हणजे आपल्याला 2023 हा संपूर्ण वर्ष करायचा आहे, लक्षात घ्या. 22च्या अधूनमधून मी प्रश्न विचारणार, काही एक्सपेक्टेड मोजके प्रश्न ते टेस्टमध्ये कव्हर करणार आणि 23 संपूर्ण वर्ष जे आहे ते कव्हर करणार. ओके. सो हे झालं चालू घडामोडीच्या बाबतीत. सगळ्याच गोष्टी मग त्याच्यामध्ये त्यांनी राजकीय, औद्योगिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, भौगोलिक, खगोल, सांस्कृतिक, वैज्ञानिक इत्यादी, म्हणजे याचा पसारा इतका मोठा आहे, लक्षात घ्या. म्हणजे खूप घटक याच्यामध्ये दिलेले आहेत, लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतोय GS रिलेटेड, आता हे तुम्ही व्यवस्थित ऐकत असाल, जवळ म्हणजे हे जे सगळे जनरल स्टडीचे जे टॉपिक आहेत ना, ते GS म्हणजे जनरल स्टडी जर आपण असं गृहीत धरलात ना, ते जवळपास 975 पेजेसचे नोट्स जे आहेत आता आपले फायनल झाले. 975 म्हणजे 1000च्या जवळपास आपले पेजेस, लाईक 500 पानं आपल्याला ह्याच्यामध्ये मी तुम्हाला नोट्समध्ये देणार. म्हणजे एवढं जरी केलं तरी ते सफिशियंट आहे. म्हणजे
म्हणजे खूप असं म्हणजे आगळं वेगळं नवी नवी पुस्तकं घेऊन बाजारातले वाचण्याची गरज पडणार नाही. जे जनरल तुम्ही तुमच्याकडे ऑलरेडी आहेत, स्टेट बोर्ड असेल किंवा त्यासोबतच काही एखादा प्रत्येक विषयाचा संदर्भ पुस्तक असेल, तेवढं जरी केलात मी ॲडिशनल म्हणून जर तुम्हाला वाटत असेल तर, नाहीतर हे आणि त्यासोबतच लेक्चर्स आणि टेस्ट जरी केलं तर एवढं मोर दॅन सफिशियंट आहे. काही काही प्रश्न आयोगाचे असे असतात जे कुठेच आपल्याला सापडत नाही, तो भाग वेगळा आहे. परंतु आपल्याला सगळेच प्रश्न म्हणजे 100चे 100 मी अटेम्प्ट करून येणार आहे आणि 100च्या 100 पैकी माझे बरोबरच आले पाहिजे असा हट्टाच नाही. आपल्याला स्क्रीनिंग टेस्टमधून पुढे जायचं आहे, हा आपला दृष्टिकोन असला पाहिजे. ओके, त्यामुळे जीएसची तुम्ही काळजी करू नका, सगळेच मुद्दे मी तुम्हाला व्यवस्थित करून देतो. इव्हन मराठी त्यांनी ऍड केले, मराठीचे सुद्धा मी नोट्स तुम्हाला देतो आहे आणि तुम्ही सुद्धा व्यक्तिगत वाचत असताना आणि ते टेस्टमध्ये सुद्धा त्याचे 10-10 प्रश्न मी ऍड करणार आहे. म्हणजे ते एक्सप्लेनेशनच्या माध्यमातून तो घटक पण कव्हर होऊन जाणार आहे. ओके, आता हे झालं या बाबतीत. ओके, मी तुम्हाला एकदम शिस्तबद्ध पद्धतीने सांगत आलेलो आहे आणि ते करून देत आलेलो आहे, करत आलेलो आहे, पुढेही करणार आहे. तुमची मात्र तयारी असणं आवश्यक आहे. ओके, बुद्धिमापन विषयक प्रश्नामध्ये जर तुम्ही पाहिलात, आता बघा मागच्या वेळेस त्यांनी 25 प्रश्न विचारलेले होते, याही वेळेस आपण असं गृहीत धरून टाका की 25 एक प्रश्न जे आहेत ते एक्सपेक्ट आहेत. 20-22 प्रश्न तरी निश्चितच असतील. उमेदवार किती लवकर अचूकपणे विचार करू शकतो याचा अंदाज घेण्याच्या दृष्टिकोनातून मग मला अंकगणित करायची गरज आहे का, मला खूप भीती वाटते, तर काहीच गरज नाही आहे इथे अंकगणित करायची. नॉर्मल तुम्ही तालुका क्रीडाचा पण पेपर बघा, निश्चितपणे बघा, काही त्यांनी अंकगणिताचे पण प्रश्न विचारले त्याच्यामध्ये, परंतु इथे बुद्धिमापन प्रश्न जे आहेत इथे बुद्धिमापनाचा आहे, लक्षात घ्या. तर इथे बुद्धिमापनाचे प्रश्न हे एकदम बेसिक लेवलवरचे असणार आहेत, त्याचंही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. आता अत्यंत महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे समाज कल्याण अध्ययनचं. ठीक आहे, आता याच्यावर आपण थोडक्यात चर्चा करूया आणि मग आपण फायनल याचं डेस्टिनेशन काय असेल ते बघूया. समाज कल्याण अध्ययन, आता याच्यामध्ये समाज कल्याण अध्ययन बऱ्याच विद्यार्थ्यांकडून असा उल्लेख होतो की सर मला समाज कल्याण अध्ययनचं पुस्तक पाहिजे. मग समाज कल्याण अध्ययन असं कुठल्याही बाजारामध्ये असं एक सेपरेट पुस्तक नाही आहे की हे सगळे घटक त्याच्यामध्ये आहेत विस्ताराने दिलेले आहेत. प्रत्येक घटकासाठी आपल्याला एक सेपरेट जो आहे त्याचा विचार करावा लागणार आहे. ओके, समाज कार्याचा इतिहास व तत्वज्ञान, मग आपण स्पेशली तत्वज्ञान आणि विचारधारावर तर 100 प्रश्नांची टेस्टच घेतली मागच्या वेळेस, लक्षात घ्या. ओके, आणि मी तुम्हाला विथ प्रूफ सांगितलं होतं की मागच्या पेपरमध्ये त्यांनी कशा पद्धतीने प्रश्न विचारलेत ते प्रश्न सुद्धा संगितलेले आहेत. स्त्रीवादावरचा प्रश्न गट ब मध्ये होता, सॉरी बहुसंस्कृतीवादावरचा प्रश्न असेल, त्यानंतर पोलो फ्रेरी यांची विचारधारा असेल, गांधीवादासंदर्भात प्रश्न असेल, सर्वोदय प्रश्न असेल, मग हे सगळे तत्वज्ञान आणि विचारधारामध्ये येतात. इतिहासामध्ये मला फक्त संस्था कधी स्थापन झाल्या एवढंच वाचायला पाहिजे का? सॉरी, मी ब्रेक घेतो थोडासा. तर मी काय बोलत होतो की समाजकार्याच्या इतिहासामध्ये आपण काय करायला पाहिजे. तर समाजकार्याच्या इतिहासामध्ये फक्त संस्था कधी स्थापन झाल्या इथंच नाही, तर समाजकार्याच्या इतिहासामध्ये भारताचा इतिहास आणि इंग्लंड आणि अमेरिकेचा इतिहास, त्याचा पडलेला प्रभाव, इतिहासामध्ये वेगवेगळे दृष्टिकोन आपण बाळगणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जर आपण समाजकार्याच्या पद्धती कशा विकसित होत गेल्या, समाजकार्याच्या शिक्षणामध्ये कसे कसे बदल होत गेले, समाजकार्याची शिक्षणाची जी व्याप्ती आहे ती कशी वाढत गेली, त्यानंतर ह्या ज्या गोष्टी आहेत आपल्याला इथे एक्सपेक्ट आहेत. त्याच्यामुळे समाजकार्याच्या इतिहासामध्ये फक्त भारतामध्ये समाजकार्याची सुरुवात कधी झाली एवढं वाचलं म्हणजे समाजकार्याचा इतिहास संपला असं होत नाही. ओके, मानवी अभिवृद्धी व व्यक्तिमत्व विकास, आता हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये 2 विषय हिडन आहेत, लक्षात घ्या. मानवी अभिवृद्धी व व्यक्तिमत्व विकासामध्ये एक बालविकासाच्या अंगाने आपल्याला प्रश्न एक्सपेक्ट आहे, विकासाच्या विविध अवस्था आहेत, त्या अवस्थांचे विविध पैलू आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत, आणि व्यक्तिमत्व विकास मानसशास्त्रीय दृष्टिकोन आपल्याला इथं बाळगणं गरजेचं ठरतं. या दोन्ही रिगार्डिंग नोट्स आणि लेक्चर्स आणि टेस्टमध्ये हे सगळे घटक घेणार आहे सेपरेट. समाज कल्याण प्रशासन, आणि प्रत्येक घटकाची आपली स्पेशल टेस्ट होते आहे, लक्षात घ्या. 100 प्रश्नांची एक सेपरेट टेस्ट, मी त्याचं टाइम टेबल दिले. काही लोक फक्त वरवर बघतात आणि सोडून देतात, तसं करू नका. सिरियसली देणार असाल तर पूर्ण बघा, नाहीतर मग इथे येऊच नका. ओके, सामाजिक सुरक्षा विषयक कायदे आणि अंमलबजावणी. आता ह्या समाज कल्याण प्रशासनमध्ये बघा, सुरुवातीला समाज कल्याण प्रशासनाच्या बाबतीत सांगतोय, समाज कल्याण प्रशासन एक समाजकार्याची पद्धत म्हणून आपल्याला अभ्यासायचं आहेच आहे, परंतु वेलफेअर याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलात तर महिला कल्याण, बाल कल्याण, दिव्यांग कल्याण, अनुसूचित जाती आणि जमाती या संदर्भातले जे काही मुद्दे असतील त्यांच्या कल्याणासाठीचे गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्हज असतील हे आपल्याला इथे एक्सपेक्ट आहेत. त्याच्यामुळे फक्त समाज कल्याण प्रशासन मी समाजकार्याची पद्धत वाचून मोकळं होतो तर असं नाहीये, ते आपल्याला इन डेप्थ जावं लागणार आहे. त्याचे लेक्चर्स मी घेणार आहे सविस्तर. ओके, सामाजिक सुरक्षा विषयक कायदे, मग सामाजिक सुरक्षा विषयक कायद्यामध्ये अनेक मुद्दे आहेत, परंतु त्यांनी स्पेसिफिक करून दिले नागरी हक्क संरक्षण, ॲट्रॉसिटी ऍक्ट आणि बाल कामगार कायदा. मग ते प्रश्न विचारणार नाहीत का याच्या संदर्भात, अनैतिक व्यापारासंदर्भात? त्या एक्सपेक्ट आहे ना, तो कायदा कधीच आहे एवढं
साधा जोड्याला स्वरूपात जरी प्रश्न आला मग तरी तो आपल्याला इम्पॉर्टंटच आहे. त्याच्यामुळे सामाजिक कायद्यांच्या बाबतीत मी तुम्हाला एकूण 10 कायदे जे आहेत ते मी तुम्हाला देतो आहे विथ नोट्समध्ये. लेक्चर्स पण त्याचे मी अपलोड केलेलेच आहेत. पण जर तुम्हाला लेक्चर्स बघणं शक्य जर झालं नाही काही कारणास्तव तर नोट्स जरी वाचून गेलात तरी ते इम्पॉर्टंट ठरणार आहे. ओके, त्यामुळे भारतीय सामाजिक समस्या व त्यावरील उपाययोजना. आता भारतातील सामाजिक समस्यामध्ये जसे आपण काही स्पेसिफिक नमूद करून दिलेल्या समस्या जर आपण पाहिलेल्याच आहे, परंतु सामाजिक समस्या व त्यावरील उपाययोजनामध्ये इतर ज्या सामाजिक समस्या आहेत त्यामध्ये शेतकरी आत्महत्या आहे, स्त्रियांविषयकच्या हुंड्याची समस्या असेल, कौटुंबिक हिंसाचार असेल, तो एक संपूर्ण एक वेगळा सेक्शन जो आहे तो सुद्धा आपण त्याच्यामध्ये ऍड केलाय. समाजकार्याच्या संबंधित समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र. आता हा जो घटक आहे, आता टोटल याच्यामध्ये 2 सब्जेक्ट आहेत. या घटकामध्ये 2 घटक आहेत, म्हणजे एक समाजशास्त्र आहे आणि अर्थव्यवस्था आहे, अर्थशास्त्र आहे असं आपण म्हणूया. त्या अर्थशास्त्रामध्ये ते फक्त वेलफेअर इकॉनॉमिक्सवर प्रश्न विचारतात. त्यामुळे तो त्या रिलेटेड प्रश्न आपल्याला एक्सपेक्ट आहे, जे की मी तुम्हाला टेस्ट मधून वगैरे ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ते अप्रत्यक्षरित्या ते कळणारच आहे. आणि इकॉनॉमिक्सच्या बाबतीत आपण जे वाचतो तिथे ते इथेही कामी पडणार आहे. आणि बाकी पंचवार्षिक योजना वाचत असताना मी तो तुम्हाला दृष्टिकोन सांगितला होता की समाज कार्याच्या संदर्भात अर्थशास्त्रामध्ये आपल्याला वेलफेअर इकॉनॉमिक्समध्ये शासनाचे जे काही वेलफेअर प्रोग्राम्स आहेत ते सगळे आपल्याला करायचे आहेत. आणि त्याच्यामध्ये नियोजनाचा जो काही कालावधी आहे त्या नियोजनाच्या कालावधीमध्ये जे काही इकॉनॉमिक्समध्ये जे काही झालेले बदल्स असतील, म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये झालेले काही बदल असतील, खाऊजा धोरण आणलं गेलेलं असेल, त्या खाऊजा धोरणाचे परिणाम्स असतील आणि त्याचा समाज कार्यावर झालेला प्रभाव असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे एक्सपेक्ट आहेत अर्थशास्त्रामध्ये. त्यानंतर समाजशास्त्राच्या बाबतीत वेगवेगळे जे काही समाजशास्त्र, कारण समाज कार्याची प्रयोगशाळा कोण आहे तर समाज आहे. त्यामुळे समाज समजून घ्यायचा असेल तर समाजशास्त्र वाचावं लागेल. मग समाजशास्त्र, समाज, समूह, मंडळ, समुदाय या बेसिक कन्सेप्ट, सामाजिक क्रिया, सामाजिक प्रक्रिया, त्यासोबत सामाजिक व्यवस्था, हे सगळे घटक त्याच्यामध्ये असतील. सामाजिकरण आलेलं आहे त्याच्यामध्ये, त्यासोबतच सामाजिक परिवर्तन आहे आणि वेबरवर त्यांनी मागच्या वेळेस प्रश्न विचारला आहे. सो पुढे हे मार्क्स आणि हेगेल पण प्रश्न विचारू शकतात. त्याच्यामुळे हे घटक आपल्याला याच्यामध्ये कव्हर करायचे आहेत. सो एकंदरीत मी तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रम विथ एक्सप्लेन करून सांगण्याचा प्रयत्न केला की हे सगळे घटक याच्यामध्ये आपल्याला एक्सपेक्टेड आहेत. विथ नोट्स, विथ टेस्ट आणि विथ लेक्चर्स आपण जात आहोत. मी ही बेसिक माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे. बघा, आतापर्यंत मी तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रम जो आहे तो एक्सप्लेन करून व्यवस्थित टू द पॉइंट, त्याची व्याप्ती, डेप्थ कुठपर्यंत जाऊ शकते, मागील प्रश्न एक सरदोपटपणे तुम्हाला हे सुद्धा सांगितलं आणि त्यासोबतच अलीकडे आयोगाचे जे काही सरळ सेवेचे पेपर होत आहेत त्यामध्ये विविध प्रश्न विचारले जातात. त्या सगळ्या गोष्टींचं एक आकलन केल्यानंतर आपल्याला असं दिसून येतं की आयोगाची काठिण्य पातळी बऱ्यापैकी आहे, मध्यम स्वरूपाची आहे. आपल्याला त्या पद्धतीने तयारी करायची आहे. सो ह्या 3ही कोर्सेस मागच्या 3 महिन्यापासून आपल्या ह्या बॅचेस सुरू आहेत. जर अनेक जे विद्यार्थी अजूनही जॉईन झालेले नसतील त्यांच्यासाठी सूचना सांगतो आहे की गट ब साठी सेपरेट, गट अ साठी म्हणजे सहाय्यक आयुक्त साठी सेपरेट कोर्स आहे आणि दोन्हीसाठी जर तुम्ही एलिजिबल असाल तर दोन्हींचा एक कोर्स जो आहे तो याच्यामध्ये इन्क्लूड आहे. म्हणजे जर तुम्ही या बॅचला जॉईन असाल तर दोन्हींसाठीचे जे नोट्स आहेत, जे काही विविध वेगवेगळे मुद्दे असतील ते सगळे त्याच्यामध्ये असणार आहेत आणि दोन्हींच्या वेगवेगळ्या टेस्ट ज्या होणार आहेत त्या सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला या कोर्समध्ये असणार आहेत. आणि सेपरेट असेल तर सेपरेट तुम्हाला जो आहे तो जॉईन करता येईल. सध्या या कोर्सवर 1000 रुपयाची सवलत सुरू आहे. फक्त 5 दिवस जे आहे ही सवलत असणार आहे. आयोगाचा नवा अभ्यासक्रम प्रसिद्ध झालाय त्याच्यामुळे तुम्हाला सवलत दिलेली आहे की तुम्ही ही जॉईन करू शकता. तुम्हाला टेस्ट सुद्धा जॉईन करण्याची संधी जी आहे ती उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे तुमच्याकडे सगळ्याच गोष्टी आहेत. ओके, तुम्हाला मार्गदर्शन पण मिळत आहे, डेटा पण तुमच्यापर्यंत येतो आहे, लेक्चर्स होत आहेत, मार्गदर्शन होत आहे. सो या सगळ्या गोष्टी असल्यानंतर तुम्हाला अजून कुठल्या गोष्टीची गरज पाहिजे. ओके, म्हणजे तुम्ही फक्त अभ्यास करा आणि तुमचं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. SWOचं महत्त्व काय, सोशल वेलफेअर ऑफिसरचं महत्त्व काय आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही, कारण ती अधिकारी लेवलवरची पोस्ट आहे. ही संधी मागच्या 10 वर्षानंतर जर तुम्ही पाहिला तर मागच्या 10 वर्षानंतर ही जाहिरात आलेली आहे. त्यामुळे ही संधी तुम्ही सोडू नका. फुल कॉन्सन्ट्रेट करा या परीक्षेवर. तुम्ही फुल कॉन्सन्ट्रेट करून जर अभ्यास कराल तर ही परीक्षा फार अवघड नाही आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, ॲटलिस्ट तुम्ही इंटरव्ह्यू पर्यंत तरी आधी जा आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यूमध्ये चांगला परफॉर्मन्स दिला तर तुम्ही पुढे सिलेक्ट होणार. त्यामुळे पहिला महत्त्वाचा मुद्दा काय ठरतो तर इथे लेखी परीक्षेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त गुण घ्यायचे आहेत. कारण इथे काय होणार आहे बघा, इथे सर्वजण परीक्षा देणार आहेत, लक्षात घ्या. स्पेशली गट बच्या बाबतीत तर आणि ग्रॅज्युएट्स आणि हे सगळे लोक. मग याच्यामध्ये जर तुम्हाला चान्स घ्यायचा असेल तर इथे लेखी परीक्षेमध्ये सर्वाधिक गुण जर तुम्हाला आले तर इंटरव्ह्यू मध्ये ॲव्हरेज गुण सर्वांनाच येणार आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, सर्वांनाच येणार आहेत या गृहीतकावर म्हणतोय की तुम्ही विविध इंटरव्ह्यूचे मार्क्स पाहिलात तर सरासरी बऱ्यापैकी सर्वांना गुण येतात. बरोबर आहे. एखादा दुसरा विद्यार्थी असतो की त्याला बऱ्यापैकी चांगले गुण असतात आणि एखादा दुसरा विद्यार्थी एकदम कमी गुण असतात, परंतु सर्वसाधारण बऱ्यापैकी सर्वांना सारखे गुण असतात. मग इथे जर आपल्याला मेरिटमध्ये यायचं असेल तर लेखी परीक्षेचे गुण कोणाला किती आहेत, मी तुम्हाला मागे संशोधन अधिकारी आदिवासी विभागाचं एक उदाहरण दिलेलं होतं. ओके, की ते एक कॅन्डिडेट जे आहे त्या कॅन्डिडेटला किती गुण होते आणि त्याचा फायदा त्यांना कसा झाला. म्हणजे कमी जागा असून सुद्धा ते सिलेक्ट होऊ शकतात. तर का होऊ शकतात की
अशा वेळेस म्हणजे त्यांना लेखीचे उत्तम गुण असल्यामुळे ते ऑब्व्हियस गोष्टी टॉप करतात, लक्षात घ्या. मग तुम्ही टॉप करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जे जे आवश्यक आहे, ज्या ज्या गोष्टी पाहिजे त्या मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. आणि 100% मी तुम्हाला सांगतोय, संपूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी जॉईन झालेले आहेत आणि होत आहेत. सो इथे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची नक्कीच जी आहे ती त्यांना संधी दिली जात आहे. त्यामुळे तुम्ही नक्की जॉईन करा. धन्यवाद.